आयुष्यात किती जरी प्रॉब्लेम्स आले तरीही एकमेकांना सोडायचा पर्याय कधीच निवडायचा नाही. स्वागत आहे तुमचं माझ्या लव्ह स्टोरीच्या 8व्या भागामध्ये. तुम्हाला सांगते आम्ही शेवटचा निर्णय काय घेतला. आम्ही एका महाराजांकडे जायचं ठरवलं ज्यांच्यावर आमचा खूप जास्त विश्वास आहे. माझ्याच फॅमिलीचा नाही तर त्याच्या फॅमिलीचा पण विश्वास आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं त्यांच्याकडूनच शेवटचा निर्णय काय आहे ना तो घ्यावा. पुन्हा त्यांच्या मठाकडे जाण्यासाठी आम्ही सगळेजण निघालो. माझी फॅमिली, मी आणि माझा नवराच होतो. गेल्यानंतर ना पहिला गेलो त्या दिवशी आम्हाला नंबर नाही मिळाला. आम्हाला नेक्स्ट डे साठी नंबर मिळाला होता. त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये स्टे केला आणि मग सकाळी आवरून मग मठाकडे परत निघालो. दुपारच्या टायमिंगला काहीतरी आमचा नंबर आला असेल. दोघंही आम्ही लाईनमध्ये बसलो होतो. गर्ल्सच्या लाईनला मी, बॉईजच्या लाईनला तो. आणि पहिला ज्याचा नंबर येईल तो बोलेल म्हटलं होता. नाही म्हणत माझाच नंबर पहिल्यांदा आला आणि तिथं गेल्यावरती माझ्या तोंडातून एक शब्द बाहेर निघत नव्हता, कारण की मला सरळ बोलायलाच येत नव्हतं. मी कसं माझी सिच्युएशन सांगितली त्यांना आणि पप्पांकडे इशारा करून म्हटलं ते पुढे सांगतील काय झालेलं आहे. पुन्हा त्यांना आमची सिच्युएशन पण समजली. 2 मिनिटं त्यांनी घेतले, विचार केले आणि पुन्हा म्हणाले की बिंदास तुम्ही लग्न करा, काही टेन्शन घेऊ नका. असं बरंच काही सांगितलं जे की मी लॉंग व्हिडिओमध्ये पोस्ट केलेलं आहे. बायोमध्ये माझी लिंक आहे. आणि तसं सांगितल्यावरती आमच्या चेहऱ्यावरती इतकी खुशी झाली होती ना, कारण आता आमचं पूर्णपणे टेन्शन संपलंच होतं ऑलमोस्ट. मेन म्हणजे आम्ही सेफ्टीसाठी रेकॉर्डिंग पण करून ठेवलं होतं. त्यानंतर घरी आल्यावरती मग सासू सासऱ्यांना पण ते ऐकवलं आणि मग तेव्हा ते तयार झाले. त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे, ते बोलतात होय तर मग आम्हालाही काही हरकत नाही. तसा आमचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजेच त्याचे आई वडील तयार झाले. आणि आता आमच्या लाईफमध्ये पुढं काय घडलं ना हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत बाय, फॉलो करून घ्या.